आपण पाहत आहोत महाराष्ट्र जनाधिकार न्यूज। आज 14 मई 2024 नाशिक रोड शहर ब्लॉक काँग्रेस सेवा दल तर्फे नाशिक महानगरपालिकेचे तरण तलाव तिकिटाचे दर कमी करण्यात यावे असे निवेदन विभागीय अधिकारी देण्यात आले। ब्लॉक काँग्रेस सेवा दल अध्यक्ष नाशिक रोड सिद्धार्थ गांगुर्डे, काँग्रेस नाशिक शहर उपाध्यक्ष पोपटराव हगवणे, सेवादल उपाध्यक्ष उमेश चव्हाण, राजीव गांगुर्डे, अली राजा, जाहीर अली, लहू जाधव, प्रकाश चंदन सेठ, अजित खान, सिराज खान व सर्व कार्यकारी उपस्थित होते। आज नाशिक रोड सेवादल काँग्रेसच्या वतीनं नाशिक रोडच्या विभागीय अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं। नाशिक रोडमधील जे दल तरण तलाव आहे त्यामध्ये जे विद्यार्थी आज सुट्ट्या लागले मुलांना गेल्या 1 महिन्यापासून, तर त्यांना तरण तलावामध्ये शनिवार रविवार हा मज्जाव करण्यात आला। ते सांगतात की तुम्ही जे मासिक पासधारक आहेत त्यांच्यासाठी शनिवार रविवार आहे, मुलांसाठी नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी का जे विद्यार्थी आता सुट्ट्यामध्ये जो मनमुराद आनंद घेत आहेत त्या आनंदावरती विरजण टाकण्याचं काम नाशिक महापालिका करते। ते 80 रुपये तिकीट आकारून मुलांना प्रत्येक वेळी 80 रुपये देणं घरच्यांना शक्य होत नाही। तर आम्ही सेवादलाच्या माध्यमातून निवेदन दिलं आहे की ते 80 रुपये तत्काळ कमी करून त्यावरती काही जुजबी फी आकारून मुलांचा हिरवड होणार नाही या दृष्टिकोनातून महापालिकेने तत्काळ यावरती निर्णय घ्यावा। आणि ज्या पाण्यामध्ये क्लोरीन फार प्रमाणात आहे ते क्लोरीनचं प्रमाण कमी करण्यात यावं। आणि जो हौद आहे पोहण्याचा त्याला काही फरच्या तुटलेल्या आहेत जेणेकरून त्या मुलांच्या पायाला लागतं, कोणाच्या हाताला लागतं, अशा स्वरूपाच्या इजा होतात। त्या इजा हानिकारक आणि आणखीन प्रकार होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही महापालिकेला निवेदन दिलं आहे की ह्या गोष्टीवरती तत्काळ महापालिकेने नियोजन आखावं, अन्यथा नाशिक शहर सेवादल काँग्रेसच्या वतीनं व नाशिक सेवादल काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आम्ही या महापालिकेला इशारा दिलेला आहे।